हॅलो फ्रेंड्स, स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका नवीन टॉपिकची सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्र, डिफरन्सिएशन हा जो टॉपिक आहे तो आपण स्टेट बोर्डच्या दृष्टीने जो सिलेबस होता तो आपण या स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून कंप्लीट केलेला आहे. जी काही MST CET ची लेक्चर्स आहेत ते विद्यार्थी मित्र आपण लाईव्ह कंडक्ट करणार आहोत. तर ज्यावेळी लाईव्ह असेल तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना त्याचं जे टाइम टेबल आहे ते पोस्ट केलं जाईल आणि त्यानंतर लाईव्ह लेक्चर झाली की नंतर ती जर कोणाला नेटवर्कचा इश्यू असेल तर ती लगेच आपली यूट्यूबला लेक्चर्स सेव्ह राहतात. तर विद्यार्थी मित्र, आज आपण लिमिट या टॉपिक विषयी काय करणार आहोत, एक माहिती घेणार आहोत. आता विद्यार्थी मित्र, लिमिट बरोबर, लिमिट हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तर आहेच बरोबर. सुरुवातीला आपण काय पाहिलं की सुरुवातीला आपण डिफरन्सिएशन हा टॉपिक पाहिला, परंतु लिमिट हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. आता विद्यार्थी मित्र, लिमिट मध्ये नेमके आपण कोणकोणते पॉइंट आणि कोणकोणते महत्त्वाचे फॉर्म्युलाज आहेत ते तर पाहणारच, परंतु सुरुवातीला आपण काय घेणार आहोत, तर सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट इन मीनिंग म्हणजे काय, बेसिक कॉन्सेप्ट्स इन अ लिमिट. लिमिट मध्ये ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते बेसिक कॉन्सेप्ट आपण काय करणार आहोत, लर्न करणार आहोत. विद्यार्थी मित्र, लिमिट म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय नेमकं येतं की बघा लिमिट, आता लिमिट मध्ये सुद्धा दोन प्रकार असतात, एक राईट हँड लिमिट आणि दुसरं लेफ्ट हँड लिमिट. आता विद्यार्थी मित्र, सुरुवातीला आपण काही इंट्रोडक्शन आहे ती इंट्रोडक्शन मी तुम्हाला काय करतो, डिक्टेट करतो. तर या टॉपिक मध्ये महत्त्वाचं काय काय आहे बघा. या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मीनिंग किंवा डेफिनेशन ऑफ लिमिट, त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ व्हेरियस लिमिट्स, लिमिट्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, लिमिट्स ऑफ एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन्स, लिमिट ॲट इन्फिनिटी अँड इन्फानाइट लिमिट. तर बघा विद्यार्थी मित्र, इंट्रोडक्शन आहे, कॅल्क्युलस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. द कन्सेप्ट ऑफ लिमिट ऑफ अ फंक्शन इज अ फंडामेंटल कन्सेप्ट इन कॅल्क्युलस which on complete structure of calculus is built. In fact the subject calculus was evolved through the process of finding a limit. म्हणजे काय की कॅल्क्युलस ही ब्रांच, मी मागे तुम्हाला डिफरन्शिएशन चालू करताना सांगितलं होतं कॅल्क्युलस बरोबर. कॅल्क्युलस म्हणजे काय, तर कॅल्क्युलस म्हणजे तीन टॉपिकचं कॉम्बिनेशन. त्यातला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे डिफरन्सिएशन. पहिला टॉपिक आहे तो म्हणजे कोणता, डिफरन्सिएशन. दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे लिमिट आणि तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे कोणता, इंटिग्रेशन बरोबर. तिसरा टॉपिक आहे तो कोणता आहे, इंटिग्रेशन. कॅल्क्युलस हा तीन टॉपिकचा कॉम्बिनेशन करून कॅल्क्युलस हा टॉपिक काय होतो, तयार होतो. तर पहिला टॉपिक कोणता आहे त्यामध्ये, डिफरन्सिएशन, दुसरा आहे लिमिट आणि तिसरा आहे इंटिग्रेशन. तर बघा की बेसिक कन्सेप्ट इन लिमिट बरोबर, नेमकं लिमिट म्हणजे काय ते या टॉपिकच्या माध्यमामधून आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. म्हणजे विद्यार्थी मित्र, या टॉपिक मध्ये आपण एक लिमिट या टॉपिकला सुरुवात करताना विद्यार्थ्यांना कोणकोणत्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत त्याआधी आपण यामध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहोत. तर बघा की बेसिक कन्सेप्ट्स इन अ लिमिट. आता मुळात कॅल्क्युलस हा एक काय आहे की कॅल्क्युलस ही एक ब्रांच आहे. कसली ब्रांच आहे, तर कॅल्क्युलस ही मॅथमॅटिक्सची काय आहे, ब्रांच आहे. कॅल्क्युलस ही मॅथमॅटिक्सची ब्रांच आहे. विद्यार्थी मित्र, बऱ्याच आता ब्रांच आहेत, त्या ब्रांच ह्या डेव्हलपमेंट होत आहेत. म्हणजे काय की जसं आपण म्हणतो की सायन्स मध्ये नेहमी अपडेट राहावं लागतं, तसं काय होतंय की ज्या लेवलवर रिसर्च होत आहे, ज्या लेवलवरती रिसर्च पेपर पब्लिश होत आहेत किंवा ज्या लेवलवरती इन्व्हेन्शन्स होत आहेत, त्या इन्व्हेन्शन्सच्या आधारे कुठंतरी या ज्या कन्सेप्ट आहेत या कन्सेप्टला सुद्धा काय केलं जातं, टच केलं जातं. कारण विद्यार्थी मित्र, स्टँडर्ड रिझल्ट आहेत
आणि स्टँडर्ड रिझल्ट असल्यामुळे हे जे तुमचं काही थेसिस असतात किंवा तुमचं जे काही एक्सपेरिमेंटेशन असतं त्या एक्सपेरिमेंटेशन मध्ये याचा यूज हा केला जातो. तर बेसिक कन्सेप्ट लिमिटच्या काय आहेत ते आपण पाहणार. त्यानंतर कॅल्क्युलस म्हणजे काय तर डिफरन्शिएशन, लिमिट आणि इंटिग्रेशन म्हणजे काय की डिफरन्शिएशन, लिमिट आणि इंटिग्रेशन या तिघांचं मिळून जी मॅथमॅटिक्सची ब्रांच डेव्हलप होते झाली त्या ब्रांचला आपण काय म्हणणार आहोत, त्या ब्रांचला आपण कॅल्क्युलस असं म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत त्या ब्रांचला कॅल्क्युलस. आता विद्यार्थी मित्र ही झाली इंट्रोडक्टरी. आता लिमिट. आता बेसिकली बघा की लिमिटची डेफिनेशन काय आपल्या मनामध्ये विद्यार्थी मित्र असे प्रश्न पडले पाहिजेत कारण थिंकिंग मॅथचा विषय असा आहे की तुमची थिंकिंग पॉवर कशा पद्धतीने ग्रो करता येईल म्हणजे जेवढ्या पद्धतीने तुम्ही मॅथ्स वर काम कराल तेवढी तुमची थिंकिंग पॉवर ग्रो होईल. आता लिमिट बरोबर किंवा डेफिनेशन ऑफ अ लिमिट. डेफिनेशन ऑफ अ लिमिट. आता लिमिटची काय डेफिनेशन आहे विच इज द डेफिनेशन ऑफ लिमिट. तर डेफिनेशन ऑफ अ लिमिट त्याच्यामध्ये येतं काय की द प्रोसेस of finding zero tends to left hand limits. Zero tends to left hand limits or it tends to right hand limit. आता विद्यार्थी मित्र ही अत्यंत सोपी डेफिनेशन आहे. आपण काय करतो या टॉपिकला कुठेतरी इंट्रोडक्शन करतोय, कुठेतरी या टॉपिकचं आपण इंट्रोडक्शन करतोय. त्यामुळे डेफिनेशन ऑफ लिमिट म्हणजे काय तर द प्रोसेस ऑफ फाइंडिंग झिरो टेंड्स टू लेफ्ट हँड लिमिट और टेंड्स टू राइट हँड लिमिट. म्हणजे काय की कुठेतरी आपण काय करतोय की जी काही लिमिटची डेफिनेशन आहे ती सोपी करण्याचा प्रयत्न करतोय. आता विद्यार्थी मित्रांनो टेंड्स टू म्हणजे काय तर टेंड्स टू चा अर्थ काय होणे रिचेस टू. बरोबर टेंड्स टू म्हणजे रिचेस टू. रीच अर्थ शब्दाचा अर्थ काय होतो रीच म्हणजे एखाद्या ठिकाणी पोहोचणे. बरोबर आहे किंवा रिचेस टू किंवा ह्याचा सिनोनिमस काय येतो अप्रोचेस टू. बरोबर याचा सिनोनिमस काय येतो अप्रोचेस टू. म्हणजे काय की डेफिनेशन ऑफ अ लिमिट द प्रोसेस ऑफ फाइंडिंग झिरो टेंड्स टू लेफ्ट हँड लिमिट और इट टेंड्स टू राइट हँड लिमिट. आता टेंड्स टू म्हणजे काय रिचेस टू किंवा अप्रोचेस टू. बरोबर आहे रिचेस टू किंवा अप्रोचेस टू. आता फॉर एक्झाम्पल टेंड्स टू च सिंबल कसा असतो टेंड्स टू चा तर टेंड्स टू चा सिंबल हा एरो काढून दाखवला जातो. एरो इज द रिप्रेझेंटेशन ऑफ टेंड्स टू. फॉर एक्झाम्पल समजा मी x टेंड्स टू 0 लिहिलं. बरोबर x टेंड्स टू 0 लिहितोय म्हणजे काय की x चा 0 होतो का नाही तर 0 च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय की लिमिटचा अर्थ काय होतो की 0 एक्झॅक्ट 0 व्हॅल्यू कधीच होत नाही परंतु ती रियल नंबरच्या राइट साइडने 0 कडे जाऊ शकते अदरवाइज लेफ्ट साइडने 0 कडे जाऊ शकते. यालाच लिमिट असं म्हणतो. आता हे कन्सेप्ट झाले डेफिनेशन ऑफ लिमिट. टेंड्स टू म्हणजे काय आता आपण पाहणार तो म्हणजे राइट हँड लिमिट. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ राइट हँड लिमिट किंवा लिमिट ऑफ अ फंक्शन. आता लिमिट ऑफ अ फंक्शन म्हणजे काय बघा लिमिट ऑफ अ फंक्शन आता लिमिट ऑफ अ फंक्शन
Let x be a variable and a be a constant. Let x be a variable and a be a constant. म्हणजे याच्यामध्ये x हा काय कन्सिडर केलाय, x हा व्हेरिएबल कन्सिडर केलाय आणि a हा काय कन्सिडर केलाय, a हा कॉन्स्टंट कन्सिडर केलाय. बरोबर आहे. लेट x be a variable and a be a constant. If x takes value closer and closer but not equal to a, then we say that x approaches to a and we write it as x tending to a. याचा अर्थ विद्यार्थी मित्र काय होतो की लिमिट ऑफ ज्यावेळी फंक्शन असतं त्यावेळी x हा कोण असतो, व्हेरिएबल असतो आणि a टेंड्स टू म्हणजे x टेंड्स टू व्हेरिएबल आणि a टेंड्स टू कॉन्स्टंट किंवा x ची व्हॅल्यू काय असते किंवा x हा काय असतो, x हा तुमचा व्हेरिएबल कन्सिडर केलेला असतो आणि a हा तुमचा कोण कन्सिडर केलेला असतो, a हा तुमचा कॉन्स्टंट कन्सिडर केलेला असतो. आता विद्यार्थी मित्रहो x हा तुमचा व्हेरिएबल कन्सिडर केलाय त्यामुळे आणि सपोज x हा तुमचा व्हेरिएबलचा अर्थ काय, टू व्हॅरी म्हणजे टू चेंज. बरोबर. व्हेरिएबलचा मीनिंग काय, टू व्हॅरी ऑर टू चेंज. बरोबर. व्हेरिएबल म्हणजे काय, तर व्हेरिएबल म्हणजे टू व्हॅरी किंवा चेंज असं तुम्ही काय करू शकता, त्याला म्हणू शकता. आता a हा काय आहे, a हा आपला कॉन्स्टंट आहे. तर बघा x टेंड्स टू a, x टेंड्स टू a चा अर्थ काय होतो, x ची व्हॅल्यू a कडे जाण्याचा म्हणजे बरोबर. आता जर अल्जेब्राइक फॉर्म मध्ये असेल तर x च्या ठिकाणी मी काय करू शकतो, a पुट करू शकतो. आता ते मी कसं घेणार बघा. आता त्याचं आहे पहिलं असतं ते म्हणजे a प्लस, बरोबर, आणि दुसरं असतं ते म्हणजे a मायनस. आता a प्लस जे आहे ते कुठं आलं, आता फॉर एक्झाम्पल समजा मी नंबर लाईन कन्सिडर केली. नंबर लाईनच्या इकडे कोण असतो, मिडल पोझिशनला, बरोबर, किंवा त्याच्या मधल्या भागात कोण असतो, 0 असतो. बरोबर. इकडे कोण असतो 1, इकडे 2, इकडे 3 आणि इकडे इन्फिनिटी पर्यंत जातो. त्याच्यानंतर इकडे -1 -2 बरोबर आणि इकडे -3 बरोबर. मग इकडे इन्फिनिटी पर्यंत जातो. इकडे जे नंबर्स असतात ते पॉझिटिव्ह नंबर्स असतात. इकडे जे नंबर्स असतात ते पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि इकडे जे नंबर्स असतात ते निगेटिव्ह नंबर्स असतात. बरोबर. म्हणजे काय की ही मी संख्या रेषा कन्सिडर केली. त्याच्यानंतर लिमिट ऑफ अ फंक्शन, लिमिट ऑफ अ फंक्शन मध्ये x हा कोण असतो, व्हेरिएबल असतो. व्हेरिएबल म्हणजे टू व्हॅरी ऑर चेंज आणि a हा कोण असतो, कॉन्स्टंट असतो. आता x टेंडिंग टू a चा मीनिंग काय, x टेंडिंग टू a चा मीनिंग x हा a कडे टेंड होतोय. म्हणजे काय की x हा a कडे जाण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. मग x ची व्हॅल्यू a आपण काय करू शकतो, ज्यावेळी आपण लिमिट फाइंड आउट करू त्यावेळी त्याच्यामध्ये ती सबस्टिट्यूट करू शकतो. आता a प्लस आणि a मायनस हे मी तुम्हाला या नंबर लाईनच्या कन्सेप्ट मधनं काय करतो, एक्सप्लेन करतो. आता तुम्हाला नंबर लाईन म्हणजे काय ते माहिती असेल. नंबर लाईन म्हणजे काय की 0 च्या राईटला जे असतात ते सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि 0 च्या लेफ्टला जे असतात ते सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. बरोबर का. 0 च्या राईटला असतात ते पॉझिटिव्ह नंबर्स आणि 0 च्या लेफ्टला असतात ते निगेटिव्ह नंबर्स असतात. म्हणजे विद्यार्थी मित्र जी लिमिट्स प्लस कडे टेंड होण्याचा प्रयत्न करतात ती कुठे असतात, म्हणजे लिमिट म्हणजे 0 च्या राईटला, आणि जी मायनस कडे जाण्याचा प्रयत्न करतात ती कुठे असतात, लेफ्टला. म्हणजे विद्यार्थी मित्र हा जो कन्सेप्ट आहे हा बेसिक कन्सेप्ट या लेक्चरच्या माध्यमामधून मी तुम्हाला डिस्कस केलेला आहे आणि इथून पुढील लेक्चर मध्ये जो लिमिटचा ऍक्च्युअल पार्ट आहे तो आपण काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत.